रामकृष्ण हरे विठ्ठल केशव. बाळंतपणानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये पोट सुटलं जातं, ओटीपोट सुटलं जातं. आणि ओटीपोट सुटल्यामुळं किंवा पोट सुटल्यामुळं ते दिसण्यासाठी स्त्रियांना योग्य वाटत नाही. असं का होतं तर ज्या वेळेला लक्षात ठेवा, आफ्टर पर्च्युरेशन म्हणजे बाळंतपणानंतर पोटात आपण बाळ ठेवलेलं असतं, त्यामुळे इथल्या मसल्स ओटीपोटाच्या त्या पूर्णपणे एक्सपांड झालेले असतात, म्हणजे ताणलेले असतात. आणि त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणं फार महत्वाचं असतं. आणि त्यावेळेला आमची आई सांगत होती की जुन्या काळी पोट बांधण्याची प्रथा असायची. स्त्री बाळंतीण झाली की पोट सुटू नये म्हणून ओटीपोट असं आवळून, असं घट्ट फडक्याने आवळून जाम बांधलं जायचं, की ज्याच्यामुळं ते ओटीपोट किंवा पोट सुटायचा हा जो प्रॉब्लेम आहे तो राहायचा नाही. आता माझ्या आईची जवळजवळ 16 बाळंतपणं झाली. तर माझ्या आईकडे जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला पोट दिसणार नाही. 16 बाळंतपणं झाले. खोटं वाटेल तुम्हाला, पर नंबर 14वा माझा, घरामध्ये 14वा आहे, माझ्यानंतर 2 आहेत. सत्य परिस्थिती. तर हे न केल्यामुळं पोट सध्या स्त्रियांचं सुटलं जातं. तर ज्यांची आणखीन डिलिव्हरी झालेली नाही अशा स्त्रियांसाठी आणि ज्यांचं पोट सुटलेलं आहे अशा स्त्रियांसाठी, माझ्या नाते असतील, त्याच्यामध्ये बहिणी असतील, आई समान कोणी माता भगिनी असतील, त्यांच्या किंवा मुलीप्रमाणे असतील, त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर काय करायचं पहा. बाळंतपणाच्या वेळेला बाळंतपण झालं की दुकानामध्ये पूर्वी कडू तेल मिळत होतं. कडू तेल. आता कडू तेल मिळतंय का ते पहा. नसेल मिळत तर त्याच्याऐवजी मी 2 तेल सांगतोय. एक आहे करंज तेल आणि दुसरं आहे एरंडीचं तेल. तर लक्षात ठेवा, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. या करंजाचं तेल आणि ह्याचं जे तेल आहे, एरंडीचं तेल आहे, ते एकत्रित करायचं, थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा याचा म्हणजे ॲलोवेरा, ज्याला आपण कोरफड म्हणतो, त्या कोरफडीचा आतला जेल, आतला मगज, त्याच्यामध्ये एक अर्ध्या चमच्याच्या सुमारास ते 2-2 चमचे तेल घ्यायचं. त्या तेलामध्ये हा मगज मिसळायचा. मिसळल्यानंतर तुम्हाला एक पांढरा रंग, हळुवारपणे पांढरा रंग आलेला किंवा तांबडा रंग आलेला असं एक क्रीम तयार होईल, लक्षात ठेवा. आणि ते क्रीम आपल्या ओटीपोटावरती लावणं. जर कडू तेल मिळालं नाही तर सांगतो, हे तेल जर लावलं, ॲलोवेरा मिक्स केलेलं, लक्षात ठेवा, तर त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन हे वेगाने होतं. कुठलाही साईड इफेक्ट होत नाहीये. हे जे आता प्रेग्नंट आहे आणि आफ्टर डिलिव्हरी आपलं सौंदर्य जसं आहे तसं टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं याच्यासाठी हे सांगायला लागलोय. नाही तर 2-3 मुलं झाली की पुन्हा आफ्टर 30 ते पोट दिसू लागतं आणि मग इतर स्त्रियामध्ये गेल्यानंतर ह्या चर्चा निघतात. हे काय स्त्रियांना सांगायची आवश्यकता नाही, परंतु हे जर आपल्याला कमी करायचं असेल, आता काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, ज्यांच्यासाठी होणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यांचे पोट सुटलेलं आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तर हे
तुम्ही जर जेल तेल तिथं लावलं ओटी पोटाला वरच्या भागाला, आलं का लक्षात, बेंबीच्या खाली पूर्णपणे तो भाग जो आहे त्या भागाला जर लावलं, दररोज सायंकाळी झोपताना लावायचं आणि सकाळी धुवून काढायचं. तर साधारण एक खूप काही दिवस नाही तर एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक पडलेला दिसेल. आता हे एक्सटर्नली काय अप्लाय करायचं ते मी सांगितलं, परंतु फक्त एक्सटर्नलीच अप्लाय करून चालत नाही. याला जर व्यवस्थितरित्या वेग मिळायचा म्हटलं तर हा सांगतोय तो प्रयोग करणं ही आवश्यक आहे. त्यासाठी काय करायचं, हुलगा माहित आहे सर्वांना, हुलगा, त्याला कुळीत असं म्हणतात, कुळीत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत, लक्षात ठेवा. या कुळीताला काय करायचं, एक साधारण 3-4 चमचे कुळीत पाण्यात भिजत घालून त्याला मोड आणायचे, मोड एक 3-4 चमचे असावं. आणि ते मोड आलेले कुळीतामध्ये पुन्हा पाण्यामध्ये एक 1.5 ते 2 ग्लास पाण्यामध्ये हे उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये 2च लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. हे लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर तुम्हाला फरक लगेच जाणवून येईल. एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला फरक जाणवून येईल. उकळताना याच्यामध्ये किंवा उकळल्यानंतर, हे पूर्ण उकळल्यानंतर ते गाळून घ्यायचं पूर्णपणे. मोड आले पाहिजे बरं का, कुळीताला किंवा हुलग्याला मोड आले पाहिजे. हे पूर्णपणे मिक्सरमध्ये चांगलं हे मोड आलेलं जे आहे ते उकळल्यानंतर ते हळूच पळीनं काढून घ्या. मिक्सरमध्ये ते बारीक करा आणि मिक्सरमध्ये बारीक करून ते पुन्हा टाका त्या पाण्यामध्ये आणि एकदा उकळी येऊ द्या आणखी. आणि हे उकळलेलं 1.5 ग्लास पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं. मी मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा टाकून पुन्हा उकळले, लक्षात ठेवा. प्रयोग करताना व्यवस्थितरित्या केले तरच त्याचा योग्य परिणाम दिसून येईल. त्यामध्ये थोडीशी एक चतकुर चमचा किंवा अर्धा चमचा टाकली तरी चालेल, पण अर्धा चमचा सुरुवातीला टाकू नका. एक चतकुर चमचा म्हणजे 1/4 भाग काळी मिरी जी असते त्या काळी मिरीची पावडर, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं फक्त मीठ त्याच्यामध्ये मिसळायचं आणि लिंबू थोडंसं त्याच्यामध्ये पिळायचं गाळून घेतलेल्या मिश्रणामध्ये. आणि ते गरम गरमच, लक्षात ठेवा. दररोज सायंकाळी झोपताना तुम्ही जर हे पिला, झोपताना प्यायचे. यामध्ये फार तर आणखीन तुम्ही थोडासा ओव्याची पावडर ॲड करू शकता. फिमेलसाठी हे कुठल्याही प्रकारचा तोटा नाही. यामुळे जे फॅट रूपांतर आहे, जे तुम्ही अन्न खाताय त्याचं चरबीमध्ये रूपांतर झाल्यामुळं ते पोट सुटत चाललंय ना, हे चरबीमध्ये रूपांतर होणं हे थांबवलं जाईल. कुळीत हे त्याच्यासाठी एकमेव कार्य करणारं अतिशय महत्त्वाचा गुण असलेलं हे हुलग्याचं म्हणजे धान्य आहे. ते गरम गरम प्यायचं आणि निवांत म्हणजे झोपायच्या अगोदर एक अर्धा पाऊण तास जेवण झाल्यानंतर. हा प्रयोग तुम्ही जर केला, एक महिनाभर प्रयोग जर केला तर महिन्याच्या आतमध्येच तुमचं पोट पूर्णपणे जे सुटलेलं आहे ते सुटलेलं पोट हा तो जो घेर आहे तो कमी होईल. थोड्या प्रमाणात जरी कमी झाला, आता प्रत्येकाच्या शरीर कसं साथ देतं त्याच्यावरती अवलंबून आहे. कुणाचं 20 दिवसामध्येच कमी होईल, कुणाचं 15 दिवसामध्ये, कुणाचं महिन्यामध्ये, कुणाचं 2 महिन्यामध्ये, कुणाचं 3 महिन्यामध्ये. ज्याचं त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे हे पहा. भगवंतानी हे जे शरीर रचना केलेले आहेत प्रत्येकाच्या, ते प्रत्येकाच्या शरीर रचना
वेगवेगळे आहेत. त्यामुळं हे आयुर्वेदिक औषध जे असतात किंवा काढे जे सांगतो त्यांना लगेच तूप खाल्लं की रूप येत नाही. पोट काय तुमचं एकदम वाढलेलं नसतं. चांगले त्याला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष गेल्यानंतर ते तुम्हाला दिसू लागतं. मग हेच फक्त 2 दिवसात व्हावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे मला वाटतं ते योग्य नाहीये. कुठलाही माझा आयुर्वेदिक उपचार जो आहे लक्षात ठेवा, अगदी सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे की तुम्ही तो मी सांगतो तेवढ्या दिवसात फरक पडायला पाहिजे. आणि ज्यांची बॉडी योग्यरित्या साथ देते लगे ते शब्दात तुम्ही सर 7 दिवस प्रयोग केला मला काय फरक जाणवला नाही. अरे पुढं कर, तुझ्या बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आलं का लक्षात? ते डॉक्टरनी दिलेली औषधं वर्ष खातोस तरी काही फरक पडत नाही. आणि हेच तुला 7 दिवसात फरक पडावा अशी अपेक्षा का धरतो? बरं, आयुर्वेद स्लो आहे बट इफेक्ट्स आर परमनंट. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे याचे पुन्हा पोट वाढणार नाही तुमचं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं साधा सोपा उपाय मी सांगितला सर्वांना. भगवंतानी दिलेलं ज्ञान सर्वांसाठीच मी आहे, लक्षात ठेवा. जेवढं माझ्याकडे आहे तेवढं जास्तीत जास्त मी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचंच ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतोय आणि सेवेला पूर्ण विराम देतोय. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठला 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 विठला. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. आणि हे जे मी एंड करत असताना शेवटी करतो जे म्हणतोय मुखातून नामस्मरण, ते तुम्ही म्हणत जावा. अनायशा तुमच्याकडून वाचेमध्ये भगवंताचं नामस्मरण आल्यामुळं तुम्हाला कुठली कीर्तन करायची आवश्यकता नाहीये. आलं का लक्षात? तुमचं तुम्ही नामस्मरण करत असाल तर त्याच्यामध्ये भरच पडणार आहे. कोणताही तोटा कधीही होणार नाही. त्याच्यामुळं याला काळ वेळ नसतो. जेव्हा व्हिडिओ पाहतोय तेव्हा आपण म्हणत जाऊ. ठीक.